गुरुपौर्णिमा ही आजची पौर्णिमा गुरुपौर्णिमा का? आज व्यासांचा जन्म झालाय आणि हिला खरं नाव व्यास पौर्णिमा आहे. आणि व्यास संपूर्ण जगाचे गुरु, व्यासोच्चिष्ट जगत सर्वम, म्हणून आजची ही पौर्णिमा गुरूंच्या भेटीला शिष्याने त्यांच्या घरी जावं आणि गुरूंची भेट घ्यावी. इतर वेळेला मात्र वर्षातले 364 दिवस असे असतात की त्या दिवशी शिष्य वाट पाहतो की गुरु माझ्या घरी कधी येतील, असे ते दिवस असतात. पण आज माहेरी येण्याचा दिवस आजचा, की एक छोटासा शेर आहे, त्या शायरने असं म्हटलेलं आहे कि भगवान का भजन है बड़े प्रेम से गाया करो, सदगुरु का घर तुम्हारे बाप का घर है यहां आया करो. की सद्गुरूचं जे घर असतं ते आपल्या वडिलांचं घर असतं. संसारातले एवढे दिवस काढताना संसार दुःख मूळ, संसार हे दुःखाचं मूळ आहे, अनेक त्रास होतो. आणि आजच्या दिवसाला आपण गुरुकडे जातो म्हणजे माहेरी जातो, आणि माहेरी सुखदुःख सांगायला, गुरूंपुढे आपलं सुखदुःख व्यक्त करायला, गुरूंना नमस्कार करायला, आणि आजच्या दिवसाला समर्पण भावाने आपण त्या ठिकाणी येतो. गुरुचरणाची पूजा का करतो आपण? बघा, कोळी ज्या वेळेला जाळं टाकतो, कोळ्याच्या जाळ्याला एक दोरी लावलेली असते आणि तो जाळं टाकतो. ते जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये सगळे मासे अटकतात, पण जे कोळी जिथे पाण्यामध्ये उभा आहे आणि त्याच्या पायाजवळ जे मासे गरगर फिरतायत ते कधीही जाळ्यात अटकत नाही. हा आहे गुरुचरणाचा महिमा. की का करावा गुरु? अनेक लोक विचारतात की गुरुचं काय आहे, तुम्ही माणसं आम्ही माणसं, एक व्यक्ती कोणीतरी आहे त्याला असं मानायचं, याच्यात सगळं काय आहे? परंतु एक श्रद्धा, एक भाव आणि एक समर्पण कुठेतरी. म्हणून सद्गुरूची महिमा आगाधाची तुकोबांनी अभंग केलेला आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग सांभाळतात कशी? तर तुकोबांना विचारलं की गुरु शिष्याला सांभाळतो ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला आधी हे सांगा की ते सांभाळतात कसे? तर मग तुकोबांनी विचार केला की माय लेकराचं उदाहरण द्यावं, तर ते थोडं कमी पडतं. माय लेकराचं कसं? तर आईच्या ठिकाणी सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये एक स्वार्थ येतो की माझा मुलगा मोठा होईल, माझे दिवस बदलून जातील, तो सगळं कर, म्हणजे ती या स्वार्थाने सांभाळते. म्हणून तुकोबा म्हणाले की गुरुला माय लेकराचंही उदाहरण द्यायचं नाही. मग कासवाचं उदाहरण द्यायचं ठरवलं तर तिथे असं घटना घडली की कासव प्रत्यक्ष दूध पाजवत नाही. कासव लांब उभा राहतो आणि दृष्टीने मुलांचं पोट भरतो, म्हणे हेही उदाहरण बरोबर नाही. मग उदाहरण कोणतं द्यावं? तर तुकोबांनी उदाहरण दिलं आहे, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. गाय आणि वासराचं उदाहरण याच्यासाठी दिलेलं आहे की गाय प्रत्यक्ष दूध पाजवते. नंबर 2, 100 गायी जरी उभ्या असल्या आणि त्या वासरूला सोडलं तर वासरूची अशी ताकद असते की तो बरोबर त्याच्या गायीकडे जातो. आज गुरुपौर्णिमेला किती लोक असतील, सगळ्यांचे गुरु केलेले असतील. आज बरोबर ज्याचं त्याचं वासरू ज्याच्या त्याच्या गायीजवळ, की गुरुपौर्णिमा आहे, मला माझ्या सद्गुरूंना भेटायचं आहे, मला तिथे जायचं आहे. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. तर गायीला कुठलाही स्वार्थ नाहीये की हा मुलगा मोठा होईल, हे होईल, तो झाला ती सोडून देते, ती विसरून जाते. म्हणून ते उदाहरण दिलेलं आहे. आणि गायीचंच उदाहरण का दिलं? मग ज्यांनी गुरु केलाय त्यांनीच यावं का? नाही, तर गाय वासराला दूध पाजवल्यानंतर उरलेलं दूध हे इतरांना सुद्धा देते. परोपकारम वहंती नद्या परोपकारम दुग्धंती गौ. गाय सगळं दूध फक्त आपल्या वासरांना देत नाही, म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आलेल्या लोकांना सुद्धा सत्संगाचा लाभ, प्रसादाचा लाभ घेता येतो. म्हणून गायीचं उदाहरण दिलेलं आहे की गाय का, वत्स का. अजून एक, गाय आणि वत्स या दोघांमध्ये आणखीन एक सांगतो तुम्हाला मी. आज मी तेवढंच बोलणार आहे. आपली गोशाळा आहे, गाय आणि वत्स या दोघांचं उदाहरण का दिलेलं आहे? तर गायीच्या ठिकाणी एक ज्ञानोबांनी चिंतन केलं की गायीच्या स्तनाला गोचीड लागलेलं असतं.
ते स्तनाला लागलेलं आहे, स्तनाच्या जवळ दूध आहे, पण गोचिड काय पितं? रक्त पित आहे. वासरू लांब बांधलेलं आहे, फक्त 2 वेळा वासरू सुटलं जातं, एक सकाळी आणि संध्याकाळी. ते लांब बांधलंय, पण वासरू जेव्हा सोडलं जातं तेव्हा ते दूध पितं आणि गोचिड तिथून निघून जातो, त्यावेळेला उठून जातं. तर या गोचिडने आणि वासराने दोघांनी संवाद केला. तर गोचिडने विचारलं की मी इतक्या जवळ असून मी रक्त पितो आणि तुम्ही इतक्या लांब असून तुम्ही दूध पिता. तर त्यावेळेला त्याने सांगितलं, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, मी धेनूच्या चित्तात आहे, तुम्ही अजून धेनूच्या चित्तात गेलेले नाही. म्हणून नातेवाईक जवळचा जरी असला पण शिष्य हा वासरू आहे, तो गुरुच्या हृदयात बसलेला असतो की तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती आणि तैसे मजे येते सांभाळती. आणखीन या दोघांमधलं एक उदाहरण बघा, गाय आणि वासरू या दोघांमध्ये. वासरू दिवसभर तुम्हाला हंबरताना नाही दिसणार, वासरू मौन राहील, पण संध्याकाळ झाली रे झाली की तो हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही की माझी गाय, माझी आई मला केव्हा दिसेल. तसं शिष्याचं सुद्धा आहे. सद्गुरूचा सत्संग ज्या ठिकाणी सुरू असेल, कथा सुरू असेल, तर त्या ठिकाणी हंबरडा फोडला जातो, भजन केलं जातं, आनंद व्यक्त केला जातो आणि आपला हंबरडा फक्त 2 शब्दांमध्ये मी सांगितलंय. कोणते शब्द? हसते रहो, नाचते रहो. आपला शब्द फक्त एवढा आहे की हसते रहो, नाचते रहो, सगळ्यांनी प्रसन्न राहावं, की गुरुची महिमा अगाधची. मग हे जे गुरु शिष्याचं नातं आहे, एकदा विवेकानंदांना एकाला विचारलं, म्हणे महाराज गुरु करण्यात काय अर्थ आहे? एवढे ग्रंथ येतात, एवढे पोथ्या येतात, पुस्तकं मिळतात, वाचनालयामध्ये सगळ्यांचे विचार आहेत, अहो आणलं तर आपल्याला सगळं घरी. बरं लोक आता सुशिक्षित झाले, प्रत्येकाला वाचता येतं, मग काय गरज आहे सद्गुरूची? गुरु कशासाठी पाहिजे? तेव्हा विवेकानंदांनी एक उदाहरण दिलं त्याला की म्हणे बाळा, एक वैद्य होता आणि या वैद्याला एक औषधी माहिती होती की कोणाची किती पोटदुखी असली, त्याला उदरशूल म्हणतात, या उदरशूलवर तो औषधी द्यायचा, जास्त नाही, फक्त 3 पुड्या. एक पाला आणायचा, तो पाला वाळवायचा, त्या पाल्याला बारीक करायचा, पुडी बांधायचा आणि 3 पुड्या, त्याची उदरशूल नष्ट व्हायची. शिष्य पाहत होता. तेव्हा त्या शिष्याने सांगितलं की म्हणे महाराज, मला इतके दिवस झाले तुमची सेवा करून, मलाही हे शिकायचं आहे, मला दाखवा ती वनस्पती, त्याचा पाला. म्हणे बघ तू अजून कच्चा आहे, ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी तुला ज्ञान देईन, तू फक्त तुझी साधना सेवा चालू दे. पण त्याला घाई, जसं काही काही शिष्यांना घाई असते, लवकर झालं पाहिजे सगळं, है ना, आशीर्वाद लगेच मला हे, तसं नसतं ते. होता 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 आणि अनुभव घेतलेले लोक बसले आहेत तिथे सगळे. होता होता, एकदम नाही, होता होता. कबीर महाराजांचा एक दोहा आहे की तुम्ही जे नामस्मरण करता ते धीरे धीरे घ्या, परिणाम होईल. 100 घडे सीचे माली, 100 घडे पाणी माळी टाकतो त्या झाडाला, पण ऋत आहे तब फल होय. पण जेव्हा ऋतू येतो तेव्हा फळ लागतं. आता याला घाई लागली, नाही म्हणे महाराज मला, म्हणे चल तुला दाखवतो वनस्पती, तुला झाड दाखवतो. दिलं दाखवून, हे झाड आहे, याचा पाला काढायचा, याला कोरडा करायचा आणि 3 पुढे द्यायचा. शिष्याने सांगितलं आता मला गुरुची गरज नाही, है ना, मला आता सगळं, मला झाड माहिती आहे, मला उदरशूल कोणतं आहे असलं. दिलं स्वतःचं बोर्ड लावून त्याने, वैद्यराज. हा, टेबल मांडून दिला, वनस्पती घेऊन आला, पानं कोरडे केले, पुड्या बांधल्या, लोक पण आले पोटदुखीचे, घेऊन जायला लागले, एकालाही फरक नाही. वैतागून गेला, त्याचं नाव खराब व्हायला लागलं. तो पुन्हा गुरूंकडे आला, म्हणे गुरुजी क्षमा करा, तुम्ही बोलला होतात की घाई करू नको, पण मला जरा रहस्य सांगा. म्हणे तू काहीतरी बोल त्याच्या आधी. तेव्हा तो एक शब्द बोलला की मी तुम्हाला परिपूर्ण शरण आलोय, मला सांगा हे काय झालं असं. वनस्पती तीच, मी कोरडी तशीच केली, पुडी तशीच बांधली. गुरु म्हणे चल पुन्हा वनस्पती जवळ चल, घेऊन गेले.
आणि सद्गुरूने एक बारीक मेघ सांगितली. कोणती? गुरु जेव्हा त्याचा पाला तोडायचे तेव्हा दोघं बोटात तोडायचे. त्या वनस्पतीची अशी ताकद होती, नख लागलं की गुण निघून जायचा. आणि हा शिष्य जेव्हा तो पाला तोडायचा तेव्हा नखाने तोडायचा, म्हणून एकाही पाल्याचा गुण राहिला नाही. ही मधली जी मेघ आहे, विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही ग्रंथ आणाल, तुम्ही पुस्तकं वाचाल, तुम्ही सगळं कराल, पण याचा मधली जी मेघ आहे ग्रंथांची, ही सांगायला ज्याची गरज पडते त्याला सद्गुरू म्हणतात. तुम्ही श्लोक वाचू शकाल, कदाचित तुमचं वाचन गुरुपेक्षा स्टँडर्ड असेल, कदाचित असं होऊ शकेल. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त साधना कराल, त्याच्यापेक्षा जास्त वाचन कराल, पण जी मेघ आहे ती मेघ मधली सांगण्यासाठी सद्गुरूची गरज असते. म्हणून गुरु करतात काय? गुरु गायीसारखं सांभाळतात. गुरु करतात काय? आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागी. गुरु पाहता पाहता शिष्याला आपल्यासारखं करून टाकतात. आपल्यासारखं म्हणजे जोपर्यंत तुम्ही गुरु केला नव्हता तोपर्यंत तुमच्या तोंडामध्ये जय हरी शब्द होता नाही. आता फोन उचलल्यावर शब्द येतो जय हरी. कपाळाला गंध लावणं, हरिपाठ करणं, पंढरपूरची वारी करणं, हनुमान चालिसा करणं, महायोग पीठे म्हणणं, या ज्या गोष्टी सगळ्या जीवनात घडत गेल्या किंवा गुरुपौर्णिमेला आठवण करून गुरुच्या दरवाज्यात येणं, हे जे सगळं होत गेलं याला म्हणतात सद्गुरु कृपा. हे सगळ्यांना नाही होत. म्हणून आजचं महत्व एवढंच आहे गुरुपौर्णिमेचं. पौर्णिमा, ऐराणीमध्ये जर हा शब्द तोडला तर पौर्णिमा आहे. ही काय आहे? ही आई आहे. आपण मुलीसारखं माहेरी येतो आणि हे माहेर आल्यानंतर इथे सुख दुःख फक्त भेटलं. मी करतो काय इथे? मी काही करत नाही. असंही मी काहीच करत नाही. आज तर करतच नाही, पण असंही मी काहीही करत नाही. पण अखंड नामाचा जो महिमा आहे, अखंड नामाची जी तारीख आहे, त्याच्यासाठी आसन माळा हे ते त्याच्या विरहित जे सगळं केलं जातं ते सर्वश्रेष्ठ असतं. आणि म्हणून जे लोक शिष्य होतात, काही लोक अनुग्रह आजच्या दिवसाला घेतात, इथून उपासनेला सुरुवात करतात. काही लोक, मी असेही शिष्य मला भेटले. आताच 8 दिवसापूर्वी एक फोन आला होता एका शिष्याचा. म्हणे दादा मी तुम्हाला गुरु केलंय. म्हटलं धन्यवाद. नाही म्हणे 4 वर्षापूर्वी केलं होतं. म्हटलं डबल धन्यवाद. म्हटलं गुरुपौर्णिमेला येता का? म्हणे जमत नाही. म्हटलं मग तुम्ही फोन का केला? नमस्कार आला. म्हणे नाही, तो नाही म्हणाला. म्हटलं मग का बरं केला फोन? म्हणे मी मंत्र विसरलो. वा रे शिष्य, गुरु विसरला तर चालेल, गुरूंना विसरला तर चालेल, पण कधी गुरुमंत्र विसरू नका. म्हणे मी मंत्र विसरलो. म्हटलं मग तुझी काय इच्छा आहे? म्हणे मला मंत्र द्या. म्हटलं बिलकुल. मंत्र सांगितला. पुन्हा विचारलं त्याला. म्हटलं तुम्ही आता नवीन मंत्र घेतला गुरुपौर्णिमेला? म्हणे नाही जमत. आणि मग फोन ठेवताना तो बोलला, म्हणे दादा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा वाढदिवस नाही, हा दसरा नाही, ही दिवाळी नाही. हार्दिक शुभेच्छा नसतात द्यायच्या, साष्टांग दंडवत म्हणायचं असतं. आम्ही तुम्हाला प्रणाम करतो, आम्ही तुम्हाला शरण आलोय. आता दुर्खेड्यावाले परवा आमंत्रण देऊन गेले, त्यांनी विषय दिला मला शरणांगती, की आम्हाला ऐकायचं आहे की ही शरणांगती. कारण तिथे महानुभाव संप्रदाय यजमान आहे आणि त्याला दोघे विषय पाहिजे, महानुभाव संप्रदाय आणि भागवत असं दोघांची एकत्रीकरण, शरणांगती. म्हणून आजचा दिवस जो असतो तो शरणांगतीचा. आणि आज व्यासांची पूजा, गुरुची पूजा नाही. आज गुरु एक व्यक्ती आहे, गुरु एक सर्वसाधारण मनुष्य आहे. गुरुच्याही मागे सगळं काही आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संसार कसा करेल? तुकोबांना एकदा विचारलं, म्हणे तुकोबा अहो तुम्ही तर भजन करता, डोंगरावर जाता, ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही तर 2 बायका केल्या. म्हणे पहिली मेली, दुसरी केली, दुसरीला 3 मुलं. म्हणजे किती प्रपंच केला तुम्ही?
तेव्हा तुकोबांनी अभंग लिहिला की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी संसार सुखाचा करीन, नीट लक्ष द्या, आनंदे भरीन तिन्ही लोक. दोघांमध्ये भेद करून दिलाय, शब्द नीट ऐका. तुम्हाला आनंद परमार्थात मिळेल आणि संसारात सुख मिळेल. परमार्थात सुखाची अपेक्षा करायची नाही आणि संसारात आनंदाची अपेक्षा करायची. नीट लक्ष द्या. संसारामध्ये काय नाही, सुख आहे. तुम्ही घर बांधा, रंग द्या, जंगलातलं बेडरूम तयार करा, बेड आणा, पंखे, एसी सगळं करा, सगळं करा. पण हे सगळं केल्यावर मला गॅरंटीने सांगा की हे सगळं केल्यानंतर आमचं घरामध्ये भांडण झालंच नाही. शक्य आहे? शक्य नाही. संसार सुखाचा होऊ शकेल, संसार आनंदाचा नाही होऊ शकणार. परमार्थात उलट आहे, इथे सुख कमी आहे, है ना. आज तर भगिनींना बसायला मॅट बी नाहीये. संसारात सुख मिळू शकेल, घरी तुम्ही जाल तर घरी सोपा आहे, सगळं आहे. इथे जे आहे ते आहे, जैसा आहे वैसा आहे. इथे तुम्हाला यावं लागेल, काही लोकांना फाट्यावर चालून पायी यावं लागेल, इथून जायची चिंता सगळ्यांना. इथे सुख मिळेल याची गॅरंटी नाही. इथे पंखे नाही, इथे सुख नाही, पण काय आनंद, आनंद मात्र जरूर आहे. काल आमचे गणेशबाई मुक्कामाला इथे आले, कालपासून इथे. मी त्यांना बोललो इथे सोय नाही, चालसे. घरून तैली वरून घेऊन आले, चालसे. त्यांना काय मिळालं? आनंद. आमचे मुकुंद डॉक्टर फोन करतात, दादा मी काय करू? मी कठीण कठीण कार्यक्रम देतो त्यांना. आता आषाढीला म्हणे मी काय करू? म्हटलं विष्णू सहस्रनामावली 11 आवर्तन करा, करून टाकले. इतक्या माळा करा, करून टाकले. इतकी हनुमान चालिसा करा, करून टाकले. एकदा तर इतकी परीक्षा पाहिली, 1100 हनुमान चालिसा. म्हटलं हे 1100 बोलल्यावर यांच्या तोंडातून असा शब्द हो असा नाही, करून टाकले. आनंद जो आहे तो परमार्थातला आनंद आहे आणि संसारात सुख आहे. मग तुम्ही म्हणाल की सुख आणि आनंद या दोघांमध्ये नेमका फरक काय? सुख आणि आनंद या दोघांमध्ये नेमका फरक काय? फरक असा आहे इथे महत्वाचा, सुख शरीराशी संबंधित आहे, आनंद आत्मेशी संबंधित आहे. म्हणून आनंद हा एकमेव शब्द मराठीतला असा आहे की याला विरुद्ध अर्थी शब्द नाही. कोणी मराठीचं PhD असेल त्याने मला सांगून द्यावं की आनंदाचा विरुद्ध अर्थी शब्द काय? काहीच नाही. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंद भोगायला कोणी लागत नाही, आपले आप मस्त राहो, आपण हसत राहा. एखाद्या दिवशी तुम्ही ओट्यावर बसले असाल ना तर तुमचे हसा, शेजारच्या 2-4 बाया तुमच्याकडे पाहतील, आधी तुम्हाला मूर्ख ठरवतील. तुम्ही घरात जा आणि तुम्ही का हसत होते याच्यावर त्या 4 वेळा हसतील. त्या ज्या हसल्या ना तो परमात्मा आहे, है ना. मग ते त्यांच्या हसतील, काय काही येडी वगैरे अशी राहिली, तू का हसली? ठीक आहे ती वेडी आहे, तू का हसली? आनंद प्रगट केल्यानंतर समोर आनंदच निर्माण होतो. सुखाचं तसं नाहीये. तुम्ही सुखी राहा संसारामध्ये आणि ओट्यावर बसून एखाद्या बाईला सांगा की मी इतकं सोनं घेतलं, दागिने केले, पातळ घेतले, ती हे सुख कशा पद्धतीने सांगते? तिला दुःख होईल, ती सुखी होऊच शकणार नाही. आनंदाचा परिणाम आनंद होऊ शकेल, सुखाचा परिणाम सुखीने होणार. मग बाय एकत्र येते सांगते मी तर बरी पटायला येतं. सांगायची काय गरज आहे? साडी घेतली, मग आपण काही घेत नाही, सस्ते फार डांबरी, तिला डांबरी म्हणते. उलट सुखाचा परिणाम निंदेचा दुःखातून तयार होतोय. म्हणून देवाकडे जर आपल्याला जायचं असेल तर मागणी ही करावी लागते, हे प्रभो आनंद दाता ज्ञान हमको दीजिए. तू आनंद दाता आहे, सुख दाता नाही. म्हणून देवाजवळ मागायचं असेल तर आनंद मागायचा, सद्गुरूंजवळ मागायचं असेल आनंद मागायचा. सुख सगळ्यांना प्राप्त कसं आहे? बरं सुख कशावर अवलंबून आहे? तुम्ही मानाल कशावर? सुख कशावर अवलंबून? खूप चांगली झोप लागली तुम्हाला, खूप चांगली झोप लागली, सकाळी तुम्ही उठला, झोपेपासून खरं सांगा सुख मिळवलं का आनंद? व्यवस्थित झोप झालेल्या माणसाचा चेहरा फ्रेश वाटतो, त्याचा आनंद बाहेर येतो. ज्याची झोप झाली नाही तो आजारासारखा दिसतो.
आजी सकाळपासून माझ्या मागे लागून गेली. हे काढलं नाही आजारी दिसता, हे काढलं नाही आजारी दिसता. मला चातुर्मास ठेवायचा आहे. आणि खरं सांगू, चातुर्मास वगैरे ठीक आहे, मी अजून चातुर्मास ठेवला नाहीये, पण यांना काय सांगू मी की मी का केलंय. ज्या दिवशी हे मंजूर झाले 9 लाख, मला काकांचा फोन आला की आता कामालाशी सुरुवात आम्ही इथे आलो. मी त्या दिवशी सांगितलं की माझं शेड आणि माझा कृष्ण घरात गेल्याशिवाय मी वपन करणार नाही. मी बांधून दिलं देवाला. हा चातुर्मास नाहीये, या आषाढी ते कार्तिकी असा कार्यक्रम नाहीये. हा माझा संकल्प आहे की तू जोपर्यंत तुझ्या घरात बसत नाही आणि माझी तिथली कुटी तयार होत नाही, छत्र तयार होत नाही, येणाऱ्या लेकरांना चांगलं छत्र तयार होत नाही, तोपर्यंत मी वपन करणार नाही. हा माझा संकल्प आहे. आता यांना काय सांगणार? यांना फक्त एकच, चांगले दिसत असं मी पहिल्यापासूनच दिसत. हे तो तेव्हा पाहायला पाहिजे होता, आता नाही 2 सुना आल्यावर, है ना. तर यांना काय सांगणार मनातलं, यांना काय सांगणार. ठीक आहे, बोलतात, ऐकायचं. म्हणून सुख हा शब्द वेगळा आहे आणि आनंद हा शब्द वेगळा आहे. आनंद चेहऱ्यावर दिसतो. बरं, दुसरी एक गोष्ट आणखीन एक, सुखामध्ये आणि आनंदामध्ये एक महत्वाचा फरक आहे. कोणता? सुखी राहण्यासाठी धडपडणारा माणूस शेवटपर्यंत सुखी होत नाही. एक छोटस वाक्य सांगतो, समजेल तर टाळी वाजवेल. आज वही कल है जिस कल की चिंता तुम कल कर रहे. एकदम बरोबर. आज वही कल है जिस कल की चिंता तुम कल कर रहे थे. आज आणखी कोणाची चिंता करून राहिले? उद्याची ना. मग मला आजच्या दिवसाला तुम्हाला असं सांगायचं आहे, 4 दिवसापूर्वी ज्या कलची चिंता करत होते, तो कल जर तुमच्या एवढ्या आनंदात आज निघून चालला, तर उद्या कसा जाईल याची चिंता करायची काय गरज आहे. म्हणून जिस कल की चिंता तुम आज कर रहे, वो कल उसकी चिंता कर रहे. उद्या आणखीन ते. म्हणून निश्चिंत राहून वर्तमान काळामध्ये केलेलं भजन हे सर्वश्रेष्ठ भजन आहे. मग तुम्ही एक माळा करा, एकदा बोला, उद्याचं पुन्हा त्याच्यावर सोपून द्या. तो सगळं, माझा तरी अनुभव आहे, तो सगळं करतो. माझे तो 2 कामं करून राहिला आहे, संसाराची पण आणि परमार्थाची. मी ठरवलं की ते होतं, ठरवलं की ते होतं. थोडा उशीर म्हणा, इकडे तिकडे म्हणा, पण ते होतं. म्हणून जे काही आपल्याला करायचं आहे ते आजच्या दिवसाला सुखी, आजच्या या क्षणाला सुखी. उद्याचा कल त्याच्या हातात आहे, तो काय करेल सांगता येत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरुनाथांजवळ येऊन आपल्या सुखदुःखाला, मी सुखालाही म्हणतोय, दुःखाला तर जाऊ द्या, पण सुखालाही समर्पित करा की सद्गुरू. मग ज्ञानोबांना विचारलं की सद्गुरूंबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर ज्ञानोबांनी एकच गोष्ट सांगितली. ज्ञानोबा म्हणाले, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. ज्ञानोबांचा अभंग हरिपाठाचा शेवट म्हटला जातो की सद्गुरू कल्पतरूचं झाड आहे. तुम्ही त्याच्या छत्रछाया खाली मध्ये आलात, तो तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. कल्पतरूचं झाड आहे सद्गुरू, तो मनातल्या इच्छा पूर्ण करेल. फक्त तुमची श्रद्धा, भाव परिपूर्ण पाहिजे. इथे किती लोक आहेत ज्यांना मी 10 वर्षापूर्वी पाहिलंय आणि आजही पाहतोय, काही ना काही परिवर्तन झालं. मी जडेंनी शेत घेतलं, तिथे घर बांधलंय, ते घर काम चालू मला घेऊन गेले. मला तर शेतात ते जडे आठवले जे मी पाहिले होते, है ना. आणि आज म्हणून सांगतो, निवांत रहा, शांत रहा, सद्गुरु आशीर्वाद मनपूर्वक देतात. आणि अजून एक सांगतो, सद्गुरूवर कधी राग करायचा नसतो. आणि दुसरे, सद्गुरू कधी कोणावर नाराज होत नसतो, कधीच नाही. आशीर्वाद नेहमी असतात, नेहमी कल्याण हो, कल्याण हो, कल्याण हो. ते कल्याण माझ्या देखतचे सगळे लोक आहेत,
की त्यांच्या एक 10, 15, 20 वर्षामधलं परिवर्तन काय आहे. आणि म्हणून आमचे मारुती राया, आमची गोमाता ही भरभरून आशीर्वाद देणारी आहे. सद्गुरूची महिमा आघादची. मग म्हणे कल्पतरूचं झाड तुम्ही म्हणता, म्हणे सगळ्यांना तर परीक्षा नसते कल्पतरूची. झाडात आता हजारो झाड आहेत, तर आम्ही कसं काय ओळखू कल्पतरूचं झाड. एकाने ज्ञानेश्वरांना विचारले, ज्ञानेश्वरांनी दुसरं उदाहरण दिलं. राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीचं उदाहरण दिलं. राणी ओळखायला जायची गरज नाही. एखाद्या स्त्रीने शृंगार केला, चांगला दाग दागिने घातले, भले तिचा नवरा नको का राजा असे ना, पण तरी 4 बाया तिला सांगतात, वा वा चांगली राजाची राणी दिसते. राणी सहज ओळखली जाते, झाड ओळखला जाणार नाही, पण राणी ओळखली जाते. म्हणून राणीचं उदाहरण दिलं की राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणे त्याला. आणि मग गुरूंजवळ जायचं काय, कशासाठी जायचं म्हणले, आम्हाला संसारातल्या वस्तू मिळवायला म्हणे नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरुकृपे. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा होऊन जाते तो हळू 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 शांत होत जातो. याचं पहिलं उदाहरण आहे की त्याची क्रोध समाप्ती होत जाते. संसार मुक्त करण्याचा तो प्रयत्न करतो. मला या सगळ्यांपासून मोकळं व्हायचं, मला शांत व्हायचंय. आणि सद्गुरू देतात तर काय, फक्त शांती देतात. शांती परते नाही सुख, येरी अवघीच दुःख, म्हणून या शांती धरा, उतराल पैल तीरा. पैल तिरी जायचं असेल तर मन शांत. आणि या शांतीसाठी आम्हाला सद्गुरू करावा लागतो. गुरुची महिमा आगाध आहे. मी पण माझ्या सद्गुरूंचं राजराजेश्वर भुवनचं स्मरण करतो, नमस्कार करतो. यानंतर पाद्यपूजा, नमस्कार. पण तत्पूर्वी त्याच्या आधी आपलं जे अधिष्ठान देवता आहे, आपण